अरे तुला येऊन कोर्टात मत सादरच करावं लागेल। ही काही तुझी चलती नाही आहे। या कोर्ट माननीय न्यायालयासमोर सगळ्यांना वाकावंच लागतंय, कारण हा प्रोटोकॉल आहे आणि त्याच्यामुळे आता जरंगे काय बोलतंय याला फार किंमत नाही। कायदा काय ह्या गोष्टीला महत्व आहे, हे मला तुम्हाला डंक्याची चोट पे तुमच्या माध्यमातून जरंगेला सांगायचं आहे। आझाद मैदानात जरंगेच्या बाबतीमध्ये, आंदोलनाच्या बाबतीमध्ये स्पष्ट नो एंट्री रिस्ट्रेन केलेला आहे। कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही। जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही, कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही। जरंगेला ज्यांनी तारीख ठरवून दिली होती, जसं म्हणत होता जरंगे की गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे चतुर्थीचा दिवस माहित नाही, जरंगे म्हणत होता। आज जरंगेला हे ज्यांनी तारीख ठरवून दिली ती, मला नाव घेऊन म्हणायचं नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, कातड्यातलं राजकारण जरंगेला सोबत घेऊन करणारे, त्यांना मला सांगायचं आहे की जरंगेला आता तरी समजून सांगा की कायदा, भारताचं संविधान याच्यापेक्षा कोणी मोठं नाही आणि बॉम्बेमध्ये येऊन आंदोलन आता 2 आठवडे करता येणार नाही। हा न्यायालयाचा निर्णय भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली प्रत्येकाला लागू आहे। सरकारला आता आझाद मैदानात जरंगेला परवानगी देता येणार नाही। सरकारला सुद्धा आझाद मैदानात आता जरंगेला परवानगी देता येणार नाही, हे मी डंक्याची चोट पे सांगत आहे। एक लक्षात ठेवा, मुंबईची बात चल रही होती भाई, बम्बई की बात चल रही थी। बम्बई में जरंगे को नो एंट्री आझाद मैदान में कोर्ट ने बोला है। रही बात नई मुंबई की, न्यू मुंबईच्या बाबतीमध्ये जरंग्याला आधी अर्ज करायला सांगा। त्याचबरोबर आंतरवली सराटी ते नवी मुंबईपर्यंत सुद्धा अर्ज करावे लागतील। त्या अर्जावर उचितपणे योग्य वेळी आम्ही निर्णय करू, परंतु महाराष्ट्रातील तमाम माझ्या मराठा भावांना सांगायचंय की जरंगे कायदेशीर आहे की नाही, आता तरी विचार करा। जरंगेचं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे आता सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। सण वार धर्म न समजणारी ही माणसं राजकारणासाठी अघटित करण्याच्या भानगडीत असतात, हे सुद्धा आम्ही आमच्या याचिकेमध्ये नमूद केलेलं आहे। अरे तुला येऊन कोर्टात मत सादरच करावं लागेल। ही काही तुझी चलती नाही आहे। या कोर्ट माननीय न्यायालयासमोर सगळ्यांना वाकावंच लागतंय, कारण हा प्रोटोकॉल आहे आणि त्याच्यामुळे आता जरंगे काय बोलतंय याला फार किंमत नाही। कायदा काय ह्या गोष्टीला महत्व आहे, हे मला तुम्हाला डंक्याची चोट पे तुमच्या माध्यमातून जरंगेला सांगायचं आहे। आमची भूमिका हीच राहणार आहे, हीच राहिलेली आहे। कायद्याचं संरक्षण, संविधानाची पायमल्ली होऊ नये। ज्या प्रकारे जरंगे म्हणत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सगळे सोयऱ्याचा GR महाराष्ट्र शासनच नाही तर देशातलं कोणतं शासन GR काढू शकत नाही, कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचं म्हणजे शिरणी वाटल्यासारखं किंवा किराणा दुकानातील भोजवार मसाला विकल्यासारखं प्रमाणपत्र जातीचे देण्याची मुभा कोणत्याही कारणास्तव सरकारला किंवा अधिकाऱ्यांना नाही। चौकशी हेच माध्यम आहे आणि त्याच्यामुळे घडी घडी जरंगे जो म्हणतो की एवढ्या नोंदी सापडल्या, त्या नोंदी मागासलेपणासाठी ठरत नाहीत, हे सुद्धा ठणकावून कायदेशीररित्या आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील माझ्या मराठा भावांना, भूलथाप्यांना बळी पडू नका जरंगेच्या ह्याकरिता मी सांगत आहे। मला हेच सांगायचं आहे की ही अशी माणसं जी आहेत न्यायालयाच्या भाषेशिवाय समजत नाहीत, कारण ह्या माणसांच्या डोक्यात जात असते, जात नसते। ज्यावेळेस महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आदरदान मराठा असतात त्यावेळेस या कुरापती ही लोक करत असतात आणि त्याच कुरापतीचा भाग जरंगे आहे। आणि म्हणून मला हे म्हणायचं की जरंगेची ह्या पुढे बेकायदेशीर कोणतेही कृत्य चालतील असं मला वाटत नाही, कारण जरंगेच्या प्रत्येक आंदोलनाला हिंसेचा इतिहास आहे। जरंगेच्या प्रत्येक आंदोलनाला हिंसेचा इतिहास आहे। मराठा आमचे भाऊ जरंगे सोबत नाहीत। पॉलिटिकल जे ऍक्टिव्हिस्ट आहेत, जे जरंगेला रसद पुरवतात, जे साधन सामुग्री पुरवतात, ते लोक गाड्या भरून पाठवायच्या भानगडी करू शकतात आणि त्याच भानगडीत आहेत। मला सामान्यातल्या सामान्य मराठा भावाला सांगायचंय, जे राजकारणी आहेत तुम्हाला वापरत आहेत त्यांच्या वापराला बळी पडू नका। आणि मला वाटत नाही की बॉम्बे सोडून नवी मुंबईकरिता कोणी सुद्धा जरंगे सोबत येईल, कारण प्रिन्सिपली जरंगे चूक आहे हे आता एकदा नाही तर आता तिसऱ्यांदा सिद्ध झालेलं आहे, डंक्याची चोट पे सिद्ध झालेलं आहे। आणि न्यायालय जेव्हा आपलं मत व्यक्त करतंय, आदेश देतंय, न्यायालयाच्या बाहेर